म्हणले विचारलं, म्हणले तुम्हाला मुलं किती? आता त्यानं पहिलं दम दिलेला होता की मुलं 2 सांगायचे, एक सांगलं तर तुला खूप मारण, ऑपरेशन होणार नाही. आता काय ऑपरेशन तर केलं, आपलं खाटावर नेऊन टाकलं. खाटावर नेऊन टाकल्याच्या नंतर सगळ्या बाया ह्यो टाइम झाला. आता ह्यो टाइम झाला तर सगळ्या बाया निघून गेल्या. मी एकटीच आहे त्या हॉलमध्ये. मी या कोणी आलेले नाही. याले 515 रुपये भेटले म्हणून यानं 10 रुपयाला जुगार खेळला. आणि ती पोरगी 13-14 दिवसाची पोरगी आपलं ते पाठीले बांधून सण्या ते सगळा खेळ करून सण्या घरी जाऊन बसला. तर ते विचाराय आले, तुमचा नवरा आला नाही मी या? तर म्हणलं काय माहिती, दारू बिरू पेते तर पिऊन कुठं तरी पडला. आणि मूल त्याच्या जवळच असते, ते मुलाला नाही कुठं टाकणार, कुठं फेकून बिकून दिलं तर? म्हणलं नाही फेकून देणार. मग ते म्हणले आता काय करायचं, तुम्हाला आम्ही सोडायचं का गाडीत? तर म्हणलं हा सोडा. मग तिथं अकोल्याच्या स्टेशनच्या त्या बाजूला गेलं की सोडून दिलं मला. अच्छा. म्हणलं इथून जाशील का? बरोबर मी जाते. आता ते पोटात तोडत होतो 2 दिवसापासून, जेवण नव्हतं. बापरे. आणि पोटात तोडायचं तर मला चक्रा यायच्या. पहिलं तरी हिरीवर गेली, तिथं थोडं पाणी पिलं. पाणी पिऊन घरी गेली तर हे खुशाल पिऊन झोपलेला आहे. पोरगी झोक्यात टाकलेली आहे. आणि तर त्याला उठवलं, काही आणलं का तू? तर पीठ गीठ काही आणलं असं तर मी काहीतरी स्वयंपाक करते, पोटात लय तोडायला. तसं का म्हणते तू, काही आणलं का म्हणून सण्या? बापरे, उचलू बावलं कसं उचलून आपटतात खाली, तसलं मारलं. तर चलता नव्हतं येत आतापर्यंत. पण मी सांगून दाखवत नाही तर ती शक्ती म्हणजे शक्ती, आईच्या दुधाची शक्ती असेल अंगात. आतापर्यंत पण माझे उठणं, हात हे सांधे वगैरे सगळं दुखते. एवढा आपटू खूप मारला मला. उठून उभा पण नाही राहता हे गेलं. त्याला झोपू द्यायला. आणि मी एक बाई तिथं चांगली गावातच त्याच्यातली ननद म्हणून माझी होती. अच्छा, नात्यातली. तिला 12 रुपये मागितले. म्हणलं मला 12 रुपये देते का? म्हणली काय करतीस? म्हणली नाही मी असं करून म्हणलं पोरीला आणि मला मारून टाका नाही, मी आपली निघून जाते. बर. निघून जाते म्हणून सण्या पोरगी घेतली, ते 12 रुपये घेतले. आपली स्टेशनवर आली, स्टेशनहून गाडी धरली आणि पुन्हा त्या भांडुपलेच आली. विमला का तुम्ही म्हणालात तसं तुम्ही भांडुपला पुन्हा एकदा आलात? एक दोस्तीन भेटली मला, मित्रीण. आणि तिच्या बरोबर तुरब्याला गेलात? तुरब्याला आली. तिथं 50 रुपये भाड्याची एक झोपडं बघितलं. तुमच्याकडे तेवढे पैसे नव्हते? नव्हते, पण दिलं. एका बाईला सांगितलं की आम्ही जाऊ कामाले आणि पैसे देऊ म्हणून. सने आपलं तुरब्या गावात पुरं फिरायचं आम्ही. बरं. फिरायचं, काम लागायचं नाही. तुरब्या नाक्यावर गेलं तरी काम लागायचं नाही. आता काय करावं म्हणून सुने ती बाई कटाळली, मित्रीण बाई. ती म्हणली आलो तुरब्याले, काम लागत नाही म्हणून. तिच्या पोटात काहीतरी आलं. तिनं सगळं विचारून घेतलं. म्हणजे तुझं गाव कोणतं, काय कोणतं, तू अशी कशी आलेली आहे? तिला काय वाटलं नवरा चांगला आहे कारण ही बाई एवढी चांगली आहे म्हणून का भटकते, म्हणून तिने आपली गाडी धरली, गावाला गेली. तुमच्या गावी गेली? गावी गेली आणि ते माझ्या नवऱ्याला घेऊन आली. ते झोपड्यावर आले, ते पण बसला, ती बसली, मी बसली. तर झोपड्याच्या बाजूने दारूचा अड्डा. तर ह्यो झोपड्याच्या बाजूने दारूचा अड्डा म्हणल्यावर दारातच बसलेला न तिथून मागवते, पेते, मागवते, काही थोडेफार पैसे असन, मागू दारू पियाला. ते आपला पेला 12 वाजले, 1 वाजले. 1 वाजता रात्री खूप मारपीट केली. तिच्या समोरच? तिच्या समोरच. ती पण माझ्या बाजूनच झोपलेली. अच्छा. खूप मारपीट केली. ती धरती, पुन्हा त्या खोलीवाली आली, ती पण आवरती, ती पण म्हणती असं भांडा भिंडायचं नाही. ती बाई बोलली. बरं. बोलली तरी पोरगी घेतली आपली की ते निघत पडला मुलाला घेऊन. सण्या बापरे, मुलाला घेऊन निघत पडला. तर ही बाई पण निघून गेली आणि तो पण निघून चालला म्हणून त्याच्या पाठीमागत पळत गेली. तर म्हणलं थांबतो, जाऊ नको असं, मी पण येते आणि तू पण चल. गावी चालू जायचं का? तर म्हणते हा गावी जायचं. तर म्हणलं तू पण चल, मी पण येते. ठाण्याला गेलो. ठाण्यावरून मुलुंडले उतरवलं त्यानं. म्हणला मुलुंडले उतरायचं, थोडं काम आहे. उतरवलं त्यानं चांगल्यानं, स्टेशनवर बसवलं आणि तो खाली गेला. पिऊन आला पुन्हा तिथं मारपीट चालू केली.
मारपीट अशी चालू केली, नुसतं टकरा देऊ लागला, दिवा लायले, बापरे. हात धरते, मोडते, फेकते, मुंडक धरते, जाऊ आपटू त्याला फेकते, पोरीले 4 नंबर पटरीले टाकला, छोट्या पोरीले. पुन्हा पोलिसाले वरडून मी गाडी येते, फास्ट गाडी आहे, 4 नंबर प्लॅटफॉर्मची फास्ट गाडी आहे, ते मुलाला मरते माझं मूल 10-15 पोलिस आले, ते मुलं उचललं, कस तरी त्याने माझ्याजवळ दिलं. तर तेवढ्याच्या टायमात हात मोडलेला. बापरे. इथंच वाशीलेच ऑपरेशन झालेलं आहे, याला सही द्या पण कोणी नव्हतं. तर इस्कून मूल दिले, त्यानंतर ते पोलिस म्हणले तुला कुठं जायचं? म्हणलं मला गावी जायचं. म्हणले आम्ही धरून ठेवतो, तुला गाडीला बसून देतो, तू जा विठून गाडीचा लागला. म्हणला हा. म्हणून सने गाडीला आपलं बसून दिलं त्यानं. तेवढ्या 10-15 जणाले सगळ्याले पोलिसाले फेकलं. काय म्हणताय? फेकलं त्यानं. फेकून सने चलता लेडीज डबा धरला आणि चढला. लेडीज डबा चढला, हे तर माझं डोकं दिसत नव्हतं, नुसतं टकरा मारू रेल्वेच्या चालू गाडीत. आणि चालू गाडीत त्या मुलीला घेऊन सन्या भांडू स्टेशन पण नाही आलं तर उतरला खाली. आता मी त्याच्या मागे उडी मारायला गेली की डब्यातल्या बायानं धरून ओढलं, तू नको जाऊ अशी, बघ किती मारून सन्या तुला किती मारलेलं आहे, कशाला तू अशी उडी खाती, जाऊ दे मुलग्याला ना जाऊ दे, पण तू उडी नको मारू. त्यानं बसवलं मला. म्हणले कुठं जायचं? म्हणलं मला विठीला जायचं आहे, पण माझी मुलगी हिसकून नेली, काय करू? म्हणून असं बाय लेडी डब्यात सांभाळून सन्या मला विठीला नेऊन सोडलं. पुन्हा तिथं आल्यावर मनात आलं आता काय करू मी, मुलगी हिसकून नेली, होऊ शकते की आता आमच्या अकोल्याचा हावडा मेल आहे, हावडा एक्सप्रेस आहे, नागपूर एक्सप्रेस आहे, एवढ्या गाड्या आहे, कोण्यातरी गाडीनं बसून गावाला जाईल. म्हणून मी गावाला गेली. ते बंबईतच आहे. बंबईवरून गावाला आली, ते गावाला गेला. असं करून मला खूप 5-6 महिने सतवलं. म्हणजे तुम्ही ये जा करत राहिलात पण भेट नाही झाली. त्याच्यानंतर बघा तो मुलगी माझी 7 वर्षाची झाली. पण एवढ्या वर्षात म्हणजे 7 वर्ष तुम्ही म्हणालात, आधी 6 महिने तुम्ही ये जा केली, पण त्याच्यानंतर मग तुम्ही मुंबईतच राहिलात. हा, मुंबईतच. तर मग ते मुंबईतलं जे तुमचं आयुष्य होतं ते कसं काय झालं? म्हणजे काय केलं तुम्ही एवढी वर्ष? तुम्ही नक्की कशा जगलात? मग तसंच ते काय झालं, मग मैत्रिणी आता काय करायचं, मुलगी गेली, ती बाई पण गेली आणि मुलगी पण गेली. मला झाला टेन्शन रोग. तर मी काय केलेली, आता कुठं कोण नाही जा, बिल्डिंगची सावली बघायची, तिथं झोपायची, येड्याचं सोंग करायची. असं त्या टायमात पुरुष म्हणजे वाईट नजरेने बघू शकतात एकट्या बाईला. आपलं आंघोळ नाही करायचं, काय नाही करायचं, आपलं येड्याचं सोंग घ्यायचं, एक काडी घ्यायची हातात, आपलं कुठे झोपायचं, कुठे बसायचं, कुठे पडायचं असं. आणि काम काही करायचं नाही त्यावेळेला. मग ते नाक्यावर नाही काम भेटलं तर कचरा बाया वेचून गोळा करू लागले. तर त्याच्या बाजूने जाऊन बसली. तर ते बाया म्हणतात की असले काय पाहिजे, पागल आहे, जेवण पाहिजे, अशी का बसली, पागल येडी आहेस का नो, असे ते बोलायले. पण मी येडी नव्हती, चांगलीच होती. हा. तर बसली. मग दुसऱ्या रोजी मी स्वतःच गणित घेऊन फिरायला लागले. बरं, म्हणजे तुम्ही त्यांचं निरीक्षण केल्यानंतर तुम्ही ठरवलं की आपण पण कचरा वेचायला काम होणार नाही. आणि हात मोडलेला आहे माझा, माया हात मोडल्यामुळे काम पण होणार नाही माझ्याच्यानं. आता एक आयडिया हीच आहे, आपलं पोट भरायची की कचरा. कचरा असल्यामुळे मार्ग नाही. एका हातामध्ये गोणी असली तरी एका हाताने कचरा वेचू शकते. ते एकूण 2 पैसे माझ्या हातात घेऊन सने मी खाऊ बी शकते आणि चांगलं राहू बी शकते. म्हणून सने हे डोक्यात भरलेला विषय माया. एक जाग्यावर अशी बंजाराचे झोपडे छोटे बांधलेले. तर मला काय वाटलं थोडा सहारा घ्यावा त्या लोकांचा. तिथं एक निजामाबादची फातमा म्हणून होती, म्हणून सने ती राया होती. तर तिचे दिवस भरत आलेले होते. तर मी कचऱ्याला गेली, 10 रुपयाचा कचरा वेचला आणि 1 लादी पाव आणले आणि 1 लादी पाव आणले, 2 वडे आणले आणि आपली खात बसली सावलेली. तर ती कपडा बांधून आली डोक्याला पाण्यासाठी.
डिलेवरी रात्री झाली तिची आणि कपडा बांधून आली पाण्यासाठी, तर मी गेली तरी कपडा का बांधून आली म्हणून मी बघते तिले. ती म्हणते क्या देखताय, ऐसा क्या देखताय. तर म्हणलं कुछ नहीं देखताय, आप डिलीवरी हुआ. तर म्हणते हाँ. तर म्हणलं की आप पाणी को आया. आज मनातले दिवस आठवले की तिले डिलिव्हरी झाली, ते दोघं नवरा बायको आहे म्हणून. आम्ही पण दोघं नवरा बायको होतो आणि माझी डिलिव्हरी झाली तर मी डायरेक्ट हौदावरच आंघोळ जाऊन केली. पण ती डबा घेऊन पाण्याला आलेली आहे, पण तिला थोडा आपण सपोर्ट द्यावा, कारण आपल्याला बाळ आले बघायचं तिच्या. म्हणून ती म्हणते मी पाण्याला, तर मी म्हणते तिले की आप जाओ घर पे, आपका झोपड़ा किधर है. तो म्हणते वो सामने झोपड़ा है. तो आप जाओ घर पे, आपको मैं पानी ला के देता है. तो म्हणते क्यों. मतलब नहीं, मैं ऐसा ही बैठा है इधर, तो इसलिए आपको पानी ला के देगा, आपका बच्चा देखेगा. अच्छा. अच्छा है ना. क्या हुआ. लड़की हुआ. आपको लड़की हुआ. तो मैं मेरे को बताओ ना. हाँ आजा आजा, देव डबा में पाणी लात आहे. म्हणून पाण्याच्या बहाण्यानं गेली तर किती सुंदर मुलगी झालेली, खूप सुंदर, खूप खुश झाली मी. तिला घेते आणि खेळवते आणि खूप 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 खुश झाली. तिला तेवढ्याच टायमात तिला घेऊन पुऱ्या तुरब्या गावात फिरली. बरं, म्हणजे तुम्हाला तुमच्या मुलीची आठवण आली असेल ना तिला बघून. 1.5 दिवसाची मुलगी रात्री झालेली, सकाळ 4 वाजता घेऊन सगळ्या पुऱ्या तुरब्या गावात फिरली. बापरे. तुरब्या गावातले पोलीस माझ्या माग, दुकानवाले, होटलवाले, काट्यावाले सगळेच आलेले. पागलनं लेकरू उचलून आणलं, पागलनं लेकरू उचलून आणलं. मी मोर पडवते, तिला हसवते, खेळवते, मोर पडते, हे लोक माग पडतात. माया तिच्या झोपड्या लोक आली. ते लोक म्हणतात की तुम्हाला हिनं लेकरू उचलू, बच्चा उठा के लाया. नहीं नहीं उठा के नहीं लाया. ती बाई म्हणती उठा के नहीं लाया, उसको लगता है बच्चे का कुछ है टेंशन, तो इसीलिए उसने लिए लाया. हमारा बच्चा वो किधर नहीं जाएगा, आप जाओ. ती बाई बोलती. बर. तर मग तिच्या जवळ समजा मी राहायला लागला. राहिली तर जास्त जास्त नाही तरी ती पोरगी 9 वर्षाची पोस्तर तुम्ही तिकडे राहिलात. हा, सोबतच, म्हणजे झोपडं वाले पण सोबतच राहायचं. मग ती खायची पण माझ्याजवळ, पियाची पण माझ्याजवळ, झोपायची पण मुलगी. अरे वा. त्याच्यानंतर ही पोरगी 7 वर्षाची आणली, एक रात्रभर ठेवली माझी मुलगी. 500 रुपये घेतले आणि ते रात्रभर भांडुपले गेला, तिथं राहिला आणि तिथून आला. तर म्हणला सकाळी 7 वाजता टच झाला. बर. एक रात्रीचा अवधी दिला होता. म्हणून मी काय केलेलं, 2 ड्रेस त्याच रोजी कपडे आणलेले, तिच्या कानातले टोचले, नाक नाही टोचलं होतं, कान टोचले, पायात पट्ट्या आणल्या, एक कांबड आणलं. म्हणलं गावाला खूप थंडी असती. पुन्हा सुटर बिटर सगळं, एक पेटी आणली तिला, सुटकेस, त्याच्यात कपडे भरून दिले, घेऊन गेला. पुन्हा मी त्याच्या पाठीशीत लागलेली. म्हणलं भांडुपलेच जाणार म्हणून चोरून तरी बघावं हे जाते का. भांडुपले जाऊन त्याचे कपडे ते सगळं काही विकून टाकलं. पुन्हा मुलीला घेऊन सोडलं, रोडवरून सोडलं. तर म्हणलं ती आई म्हणून रडत आली. तर मी म्हणलं त्याला मारायला लावू का, मी पोलीस चौकीत बंद करू का, सांग. आता त्याला बंद केलं तर तू माझ्याजवळच राहायची, ते तुला नाही नेणार. बरं. तर ती मुलगी पाय धरून रडायली की मम्मी नको, माझा पप्पा खूप दारू पिते आणि कुठं पण पडते, तिथं मरून गेला तर मी काय करणार, तू अशी नको करू, जाऊ दे, मला तुझे पैसे पण नको बाबा. म्हणून सण्याने म्हणलं आता काय करायचं, पण नको रडू नको, तू जा पप्पा बरोबर जा, मी तुला पैसे देते. म्हणून आपली ते घेऊन गेलेला. 13 वर्षाची झाल्यावर सासून आणून सोडलं पुन्हा.